आज आपण भरलेली भेंडी बघणार आहोत। एक नंबर चवीची अशी भरलेली भेंडी रेडी होते। त्यासाठी मी हे भेंडे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण पूर्ण एका कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन अँड ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक नंबर चवीचे असे भरलेले भेंडे बघणार आहोत। त्यासाठी मसाला सुद्धा एक नंबर चवीचा असा रेडी करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण भेंडे साफ करून घेऊया। आता इथे भेंडे साफ करण्यासाठी भेंड्याचा वरचा भाग आहे तो आपण काढून घेऊया। त्याचप्रमाणे देठ आहे खालचा तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। आता भेंडे चिरण्यासाठी आपल्याला मध्ये भेंडा चिरून घ्यायचा आहे। आता चिरताना सगळ्यात महत्त्वाचं आहे का चिरताना असा मध्ये असा चिरून घ्यायचा आहे, बघू शकता। पण इथे ना शेवटपर्यंत आपण जायचं नाही, हे बघा इतका आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे। आता ह्याच पद्धतीने बाकी सुद्धा हे भेंडे आहेत आपण साफ करून घेऊया आणि मध्ये असे चिरून घेऊया। आता इथे भेंडे चिरताना जर का एखादा भेंडा तुम्हाला असा मध्ये खराब वाटला तर तो काढून टाकायचा आहे। आणि बाकीचे आता हे सर्व भेंडे आहेत हे साफ करून घेतले, त्यानंतर मध्ये कट देखील करून घेतलेले आहेत। सर्वप्रथम ह्या चमच्याने 2 चमचे मी शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता भाजताना सुद्धा सगळ्यात महत्त्वाचे खूप सारे आपल्याला शेंगदाणे असे म्हणजे करपेपर्यंत भाजायचे नाही आहेत, ते एक थोडेसे सालं सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे बघू शकता शेंगदाण्याचा थोडासा असा कलर चेंज झाला आहे, म्हणजे शेंगदाणे आहेत हे मी भाजून घेतले आहेत। गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण ह्याची सालं आहेत ही काढून घ्यायची आहेत। आता सर्व भेंडे चिरून झाल्यात। आता आपल्याला मसाला बनवायचा आहे। मसाला म्हटलं तर घरगुती आपण मसाले घेतलेले आहेत। 2 चमचे इथे आपण बडीशोप घेतलेला आहे, ह्या चमच्याच्या मापाने घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा तीळ घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून इतकं जिरं घेतलं आहे, 1 वेलची घेतलेली आहे। त्याचप्रमाणे 8 काळी मिरे घेतलेले आहेत आणि 4 आपण इथे लवंग घेतलेले आहेत। आता इथे आपण शेंगदाणे भाजले होते तोच पॅन घेतला आणि त्यामध्ये हे सर्व आपण मसाले घेतलेत ते सर्व घालून घेऊया। आता इथे आपल्याला मसाले आहेत 1-2 मिनिटांसाठी गॅसवर परतवून घ्यायचे आहेत। अगदी मसाले जे आपण घालतो ना त्यावेळेस जास्त करपवायचे सुद्धा नाही आहेत, कारण त्याची टेस्ट आहे ही पूर्ण उतरून जाते। त्याचप्रमाणे गरम मसाले जास्त भाजले तर त्याचा सुवास आहे हा उतरून जातो। त्याच्यासाठी हे सर्वात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला थोडे थोडे हे गरम मसाले आहेत हे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे ना 2 मिनिटांसाठी गरम मसाले आहेत हे भाजून घेतलेले आहेत। ही वेलची आहे ना ही सुद्धा आपण भाजून घेतली, ह्यातले दाणे आहेत ना हे आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत आणि ह्यामध्ये पुन्हा आपल्याला घालून घ्यायचे आहेत, कारण वेलची आहे थोडीशी मी भाजून घेतली आणि त्यानंतर हे वेलचीचे दाणे आहेत हे खूप छान असे भाजले जातात। आता हे पुन्हा ह्याच्यामध्ये घालून घेते आणि साल आहे हे बाजूला काढून घेते। त्याचप्रमाणे इथे आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते सुद्धा पुन्हा आपण याच्यामध्ये घालून 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे। आता बघू शकता गरम मसाल्याचा सुवास आहे ना तो खूप सुंदर येतो आणि कलर देखील थोडासा चेंज झाला आहे। आता मी इथे गॅस बंद करते, त्यानंतर इथे आपण हे सर्व मसाले आहेत हे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरला हे आपल्याला फिरवून घ्यायचे। आता इथे बघू शकता मी सर्व मसाले आहेत हे मिक्सरला फिरवून घेतले आणि जाडसर ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे। आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे आपण जो भाजलेले मसाले आहेत ना ते मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याचा सुवास आहे ना तो खूप सुंदर येतो। त्याचप्रमाणे इथे आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपल्याला आणखीन घरगुती मसाले घालायचे आहेत, त्याच्यामध्ये ना आपल्याला 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे। आता इथे तिखट आहे हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। त्याचप्रमाणे 1 पाव चमचा हळद घालते, आमचूर पावडर 1 टेबलस्पून। आता आमचूर पावडर आहे ना ही मी घरीच बनवलेली आहे, तुमच्याकडे रेडीमेड असेल ती घातली तरीसुद्धा चालेल। आणि इथे जर का तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे थोडासा लिंबूचा रस घाला तरीसुद्धा चालेल। आता हे सर्व आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला 1 चमचा ऑइल घालायचं आहे, जे तुम्ही भाजीमध्ये तेल वापरतात तेच तेल इथे आपण वापर करायचा आहे। आता हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मसाल्यामध्ये तेल घातलं आणि तेल घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा व्यवस्थित मसाला आहे हा मिक्स झाला पाहिजे। आणि तेल घातल्यानंतर हा मसाला आहे हा व्यवस्थित मिक्स होतो। त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस भेंड्यामध्ये भरतो ना तेव्हासुद्धा हा मसाला आहे हा व्यवस्थित भरला जातो। आता इथे आपण जे भेंडे कट केले होते ते घेऊया आणि त्याच्यामध्ये हा आपल्याला मसाला आहे हा सर्व भरून घ्यायचा आहे। आता मसाला भरताना सुद्धा लक्षात ठेवा की आपल्याला असं दाबून असा हा मसाला भरून घ्यायचा आहे, गच्च असा भरून घ्यायचा, जेवढा भरता येईल तेवढा भरून घ्यायचा।
आता इथे बघू शकता अगदी मी भरगच्च असा हा भेंड्यामध्ये सर्व मसाला भरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा आपल्याला हे मसाले आहेत हे भेंड्यामध्ये भरून घ्यायचे आहेत। आता जेवढा तुम्हाला भेंडा भरायचा आहे तेवढा तुम्ही भरून घ्या आणि तेवढेच भेंडे तुम्ही कट करून घ्या। आता इथे बघू शकता सर्व भेंडे आहेत हे मी भरून घेतले आणि गच्च असा हा मसाला आहे हा सर्व भरून घेतलेला आहे। आता हे भेंडे आहेत आपण फ्राय करून घेऊया। आता भेंडे फ्राय करण्यासाठी आपण तोच पॅन घेतलेला आहे जे आपण मसाला भाजला होता तोच हा पॅन आहे। त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, तेल गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण फोडणी देणार आहोत। त्याच्यासाठी थोडासा हिंग पावडर घालणार आहोत आणि आपण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून इतकं जिरं घालायचं आहे। जिरं सुद्धा तेलावर आपण लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। आता इथे सर्व फोडणी आहे ही रेडी झालेली आहे। आता इथे भरलेले सर्व भेंडे आहेत हे आपण घालून घेऊया। आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा भेंड्याच्या रेसिपीसुद्धा बनवलेल्या आहेत। जर कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, कारण आपल्या आठवड्यातून फक्त 2 व्हिडिओ येत असतात, ते सुद्धा घरगुती साहित्यामध्ये। आता सर्व भेंडे आहेत हे मी पॅनला टाकून घेतले। त्यानंतर इथे आपण झाकण ठेवायचे। 3 ते 4 मिनिटात आपण झाकण ठेवूया। आता बघू शकता हे भेंडे आहेत हे एक साईडने मस्त असे फ्राय झाले असतात। त्यानंतर आपल्याला इथे ना पलटी करून घ्यायचं आहे। पलटी करताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे जेणेकरून यातला सर्व मसाला वगैरे हा बाहेर पडू नये। अगदी बघू शकता हा बघा भेंडा एक साईडने व्यवस्थित असा फ्राय झाला आहे। आता हे सर्व भेंडे आहेत हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत। बघू शकता असा मस्त असा एक साईडने हा भेंडा आहे फ्राय झालेला आहे आणि कलरसुद्धा भेंड्याचा चेंज झाला आहे। आणि ज्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने जसे मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला भेंडे आहेत हे पलटी करून घ्यायचे आहेत। सर्व भेंडे आहेत आपण पलटी करून घेतले। त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे भेंडे आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटात पुन्हा आपण झाकण खोलायचे। आता इथे झाकण खोलल्यानंतर आपल्याला पुन्हा हे भेंडे आहेत हे पलटी करून घ्यायचे आहेत जेणेकरून हा भेंडा आहे व्यवस्थित असा फ्राय झाला पाहिजे। कारण काय होतं भेंडा आहे हा सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे। आता आपण कसं पलटी केल्यानंतर एक साईडला थोडासा कच्चा राहतो तर असं होऊ नये म्हणून आपण हे असं मध्येच पलटी करत राहायचं आणि भेंडा आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। आता हे सर्व पुन्हा मी एक साईडने हा पलटी करून घेते। पुन्हा मी सर्व भेंडे आहेत हे पलटी करून घेतले। आता 2 ते 3 मिनिटांसाठी पुन्हा आपल्याला झाकण ठेवून हे भेंडे आहेत हे शिजवून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटात पुन्हा आपण झाकण ठेवून बघूया। आता इथे बघू शकता भेंडा आहे हा मस्त असा फ्राय झाला आहे। अधूनमधून आपण असं पलटी करत राहायचं म्हणजे जेणेकरून हा भेंडा आहे हा व्यवस्थित फ्राय होतो। आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर पूर्ण हे भेंडे आहेत हे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे सर्व करून घ्यायचे आहेत। आता इथे बघू शकता मी भेंडे आहेत पूर्ण थंड करून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता इथे पॅनमध्ये तुम्ही बघू शकता जेव्हा आपण भेंडे फ्राय केले तेव्हा मला तेल दिसलं असेल, पण पूर्ण भेंडे थंड झाल्यानंतर बिलकुल तेल देखील दिसत नाही, इतके कोरडे असे हे भेंडे फ्राय होतात। भेंडे दिसायला देखील खूप छान दिसत आहेत आणि चवीला ना एक नंबर असे हे लागतात। आता तुम्ही प्रवासामध्ये वगैरे जात असतील ना तेव्हा चपाती सोबत खाण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने भरलेले भेंडे तुम्ही बनवू शकतात आणि हे 1 ते 2 दिवस टिकून राहतात। कारण इथे आपण सुक्का गरम मसाला वापरला त्यामुळे भेंडे काही लवकर खराब होत नाही। आजच्या भागामध्ये मी तुम्हाला खास चपातीसोबत खाण्यासाठी भरलेले भेंड्याची रेसिपी दाखवली आहे। तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता आणि मसाला ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवला त्या पद्धतीने असा मसाला बनवून बघा आणि त्यानंतर भेंडे भरून सुद्धा बघा आणि भरलेले भेंडे कसे वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आजची रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि हाईप नक्की करा। त्याचप्रमाणे कुणी जर चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या। बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। आणि भरपूर मित्र-मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही भरलेली भेंडी कशी बनवायची ती माहिती मिळेल। अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।